नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, प्रकाश आंबेडकर हे खडखडीत बरे झाले आहेत आणि आता ते प्रचार सभांमध्ये सामील होत आहेत, जोरदार भाषण करतायत. हे आपण बघतच आहात. काल एक प्रकाश आंबेडकर यांची मी मुलाखत बघितली आणि त्या मुलाखतीमध्ये ऑल इंडिया उलेमा बोर्ड याबद्दल ते बोललेले आहेत. त्यांच्या पत्राबद्दल त्यांनी वंचित बहुजन आघाडी संदर्भातली भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे महाविकास आघाडीला पत्र लिहिलं आहे त्यातले महत्त्वाचे मुद्दे मी इथं आपल्याला सांगणार आहे. माफ करा, काल ती पत्रकार परिषद बघत असताना नेमकी कुठल्या चॅनलवर सुरू होती ते मी विसरलो, कारण मी कामात असताना ते बघितले अर्धवट, काही भाग बघितला त्याचा आणि नंतर आता शोधतोय तर तो संदर्भ मला सापडत नाही आहे. पण मी नक्की ऐकलेलं आहे प्रकाश आंबेडकर काय बोलले ते, आणि ते तुम्हाला इथं विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी राजकारणातली एक गंमत. तुम्हाला माहिती आहे की कार्यकर्त्यांना नेहमी सतरंजी उचल्या, विविध पक्षांचे जे कार्यकर्ते त्यांना सतरंजी उचल्या असं म्हणतात, गमतीने म्हणतात. याचं खरं कारण आहे की नेते मोठे होत जातात आणि त्यांच्याकरता झटणारे कार्यकर्ते, तहान भूक विसरून त्यांच्या मागे फिरणारे कार्यकर्ते, त्यांची बाजू हिरिरीने सोशल मीडियावर समाजामध्ये मांडणारे, त्यासाठी भांडणारे, वेळप्रसंगी शिवीगाळ करणारे, मारामाऱ्या करणारे कार्यकर्ते हे नेहमी मागेच राहतात. आणि काल एक गंमत आपण बघितली असेल. रावसाहेब दानवे मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि काल एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, तुम्ही बघितला असेल की ते सत्कार करताना, मला वाटतं बहुतेक खोतकर साहेबांचा, त्यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारली आहे. आणि मी तो व्हिडिओ नीट बघितला, 10 वेळा बघितला, तेव्हा लक्षात आलं की तो कार्यकर्ता त्या व्हिडिओमध्ये येऊ नये. तो रावसाहेब दानवे यांच्या मागच्या बाजूला उभा होता आणि तो व्हिडिओमध्ये येऊ नये म्हणून त्यांनी मागच्या पायाने त्याला लाथेने बाजूला केलं, किंवा लाथ मारली आपण असं म्हणूयात, बाजूला सरकण्याचा इशारा केला. आहे की नाही गंमत? म्हणजे फोटो देखील, व्हिडिओ देखील नेतेच आले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी नेहमी मागेच राहावे, त्याला पुढाकार देण्याची गरज नाही, किंवा त्यांनी फोटो आणि व्हिडिओमध्ये अजिबात यायला नको. सगळीकडे व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओमधून मस्करी होते, भारतीय जनता पार्टीवर टीका होतीये, आणि रावसाहेब दानवे यांनी स्वतःच हासू करून घेतलं आहे. ही गंमत झाली. सांगू आता ऑल इंडिया उलेमा बोर्डाबद्दल सगळीकडे चर्चा सुरू आहे की ऑल इंडिया उलेमा बोर्डाने ज्या 17 मागण्या महाविकास आघाडीकडे ठेवल्या आहेत आणि त्यावर आता विचार सुरू आहे. म्हणजे अनेक लोकांनी गृहीत धरलं की ते मान्य झालंय, पण त्यावर विचार सुरू आहे. आणि त्या 17 मागण्यांमध्ये वक्फ बोर्डाबद्दल मागणी आहे, तुरुंगात असलेल्या नेत्याला सोडवण्याबद्दल मागणी आहे, मुस्लिम आरक्षण, रोजगार, अशा संदर्भातल्या अनेक मागण्या आहेत. आणि त्या 17 मागण्या असं लक्षात आलेलं आहे, एकंदरीत असा प्रचार केला जातोय की या 17 मागण्या या सगळ्या मुस्लिम लांगुल चालन करणाऱ्या आहेत किंवा मुस्लिमांना प्राधान्य देणाऱ्या आहेत, आणि हे काही योग्य नाही असं म्हटलं जात आहे. प्रकाश आंबेडकरांनी उलेमा बोर्डाला एक प्रश्न केलाय. होय, त्यांनी उलेमा बोर्डाला आवाहन केलंय, प्रश्न केलाय असं आपण म्हणूयात. त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे पत्र दिलेले आहे महाविकास आघाडीकडे, आणि महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, हो घटक पक्ष आहे, तर तुम्ही त्या शिवसेनाला एक प्रश्न विचारला का, किंवा त्याबद्दल तुम्ही काही दखल घेतली आहे का? आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की 32 ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेना धनुष्यबाण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल हे समोरासमोर लढत आहेत. त्यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार देखील आहेत. जर निवडणूक झाल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे परत येणार नाही त्याची काय गॅरंटी? निवडणुका झाल्यानंतर म्हणजे निकाल लागल्यानंतर. याचं कारण आहे की हल्ली कोणी पक्ष केव्हाही सोडू शकतो, दुसऱ्या पक्षात आपली विचारधारा सोडून सामील होऊ शकतो, आणि याला राजकीय तडजोडी म्हटलं जातं. पण हा तत्वांशी तडजोड असते, ही वैचारिक तडजोड असते. आणि त्याबद्दल म्हटलं की तुम्ही ठीक आहे, आघाडीकडून घ्याल संमती तुमच्या 17 मागण्यांकरता, पण जर आघाडीतला एक पक्षच, आघाडीतला पक्ष म्हणजे कोण, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, तोच जर भाजपसोबत गेला तर, पुन्हा एकनाथ शिंदेसोबत गेला तर, मग तुमच्या मागण्यांचं काय? तत्वाचा जरी आघाडीने मान्य केल्या तरी तुमच्या मागण्यांचं काय? मग तुम्ही वंचितला मत का देत नाही, असा त्यांचा सरळ प्रश्न आहे. त्यांनी एक
वाक्प्रचार प्रेम एकतर्फी नसतं याचा उल्लेख केला. प्रेम एकतर्फी नसतं. हे दोन अर्थांनी आपण या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाकडे बघूयात. त्यांनी सांगितलं की आम्ही वंचितनी वेळोवेळी मुस्लिम समाजाला पाठिंबा दिलेला आहे, म्हणजे NRCच्या वेळी देखील पाठिंबा दिलेला आहे, औरंगजेबाच्या कबरीवरून देखील पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा वेळी आम्ही मुस्लिम समाजाला पाठिंबा देत असतो. मात्र उलेमा बोर्ड किंवा मुस्लिम समाज म्हणेल आपण असं आवाहन का करत नाही की वंचितला मतदान करावं, असं त्यांचा अभिप्रेत प्रश्न होता त्याच्यातला. कारण महाविकास आघाडीचा भरोसा नाहीये हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आता प्रेम एकतर्फी होत नसतं असं म्हणत असताना त्यांनी असं देखील विचार केला की आम्ही अनेक प्रश्न स्वीकारत नाही होत, आणि त्यांनी मीडियाला देखील त्यासाठी जबाबदार धरलं. संपूर्ण समाज आणि मीडिया देखील आहे की मिडल ईस्टकडे नोकऱ्या आहेत, मात्र युरोपियन कंट्रीजमध्ये नोकऱ्या नाहीत किंवा तिथे आम्हाला ॲक्सेप्ट केलं जात नाही. आम्हाला म्हणजे कोणाला? तुम्हाला माहिती आहे की अनेक युरोपियन देशांमध्ये अल्पसंख्याक किंवा भारतातल्या मुस्लिमांना, अल्पसंख्याकांना, मुस्लिमांना म्हणूयात एकंदरीत, तिथं विसा मिळत नाही आहे, तिथं नोकऱ्या मिळत नाही, तिथं जाऊ देत नाही आहे. याचं कारण सांगितलं प्रकाश आंबेडकरांनी की त्या देशांची कन्सर्न आहे, त्यांना काळजी वाटते की हे इथे येतील आणि मग हे आपल्यावर राज्य करू शकतील कदाचित, म्हणून असं होतंय. तर त्यांचा म्हणण्याचा असा पण अर्थ याच्यातून अभिप्रेत आहे, म्हणजे मी विश्लेषण करतोय, कदाचित योग्य आहे, तुम्ही समजून घ्या की आपण आत्मपरीक्षण करणार आहोत काय, की आपल्याला का नाकारलं जात आहे आणि का नाकारलं जात आहे तुम्ही समजून घ्या. आपल्याला बदल करण्याची गरज आहे काय? प्रेम एकतर्फी नसावं किंवा एकतर्फी प्रेम नको असं जे म्हटलं, याचा अर्थ की देश तुमच्यावर प्रेम करेल. वंचित बहुजन आघाडीचं प्रेम आहे. वंचित बहुजन आघाडी समता आणि न्यायाकडे बघत असते. समानता, न्याय ही तत्व आहे प्रमुख. वंचितांना जास्तीत जास्त प्राधान्य, वंचितांना राजकारणामध्ये, सत्तेमध्ये कसं येता येईल याच्याकरता वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. आणि अशा वेळी एकतर्फी प्रेम नको म्हणजे पहिला अर्थ असा आहे की मुस्लिम समाजाने देखील वंचितची भूमिका समजून त्यांना मतदान करावं. आणि दुसरा अभिप्रेत अर्थ बघा प्रकाश आंबेडकरच्या विधानामागचा, की तुम्ही देशावर प्रेम करा असं म्हणण्याचा अर्थ. या देशात तुम्ही राहत आहात, त्यामुळं ह्या देशाच्या विकासावर, या देशाच्या योजनांवर किंवा या देशातल्या नागरिकांवर तुमचं प्रेम असलं पाहिजे, देशावर तुमचं प्रेम असलं पाहिजे. धर्म, जातपात याच्या पलीकडे वंचितचं राजकारण आहे. धर्म, जातपात यांच्या पलीकडे माणुसकीचं राजकारण आहे. आणि त्यामुळं हा माणुसकीचा एक प्रकारे सल्ला होता की तुम्ही देखील देशात राहा, देशावर प्रेम करा. एकतर्फी प्रेम नको, केवळ देशाने तुमच्यावर प्रेम करावं असंही नको. तुम्ही देखील देशावर प्रेम करा आणि कोणत्याही जाती धर्माच्या भानगडीत न पडता विकासाकडे लक्ष द्या. बेरोजगारी हा मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. तर मग नक्कीच सगळे प्रश्न सुटू शकतील. उलेमांना माझं आव्हान आहे, उलेमांना, संपूर्ण मुस्लिम समाजाला, की वंचितची भूमिका समजून घ्या. आणि प्रकाश आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे की कदाचित या 32 जागांवर निवडणुकांनंतर परिस्थिती वेगळी दिसू शकते. दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि मग त्यावेळी महाविकास आघाडीने दिलेल्या वचनांचं काय? अजून तरी ती वचनं मंजूर झाली नाहीत असं म्हणतात. म्हणजे सबुरीचा सल्ला दिलाय दिग्विजय सिंग यांनी नाना पटोलेंना की आपण त्याच्यावर विचार करूयात. या ज्या 17 मागण्या आहेत त्यातल्या काही मागण्या पूर्ण करता येतील का बघूयात. काँग्रेसचं धोरण तुम्हाला माहिती आहे पहिलेपासून काय राहिलंय ते. भारतीय जनता पार्टीचं धोरण आहेच, ते तुमच्या समोरच अमित शहा मांडतायत, नरेंद्र मोदी मांडतायत. आता अशा परिस्थितीमध्ये वंचित असा एकमेव पक्ष असेल महाराष्ट्रामध्ये की जो उपेक्षितांची बाजू मांडतोय आणि तेथे जात धर्म न पाहता ती बाजू मांडतोय. वंचित जर सत्तेत आली तर नक्कीच कायद्याचं राज्य निर्माण होईल, संविधानाचं राज्य निर्माण, अशी मला आशा आहे. आणि म्हणून मुस्लिमांनी महाविकास आघाडीच्या नादी न लागता वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं असं प्रकाश आंबेडकरांचे एकंदरीत आवाहन होतं. पण एकतर्फी प्रेम या शब्दावरून तुमच्या लक्षात येईल की प्रकाश आंबेडकरांनी दुहेरी अर्थाने ते वापरले असं मला वाटतंय. त्याचा अर्थ तुम्ही काय काढाल तो वेगळी गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की त्यांनी एक प्रकारे सल्लाच दिलेला आहे मुस्लिम समाजाला आत्मपरीक्षण करण्याचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.